सगळ्यांनी बाबाजींनाच मत द्या। या भ्रमात राहू नका की बाबांनी उभं राहिलं पाहिजे, नाही बाबाजींचं काम नाही हा विचार करू नका। बाबाजी राजकारणाचे शुद्धीकरण करण्यासाठी उतरले आहे आणि जोपर्यंत चांगला माणूस या राजकारणात येणार नाही तोपर्यंत राजकारण हे सुधारणार नाही आणि लोकांचे खिसे भरणे कमी होणार नाही आणि विकास मात्र काही होणार नाही। बाबाजी जर आले तर नक्कीच विकास होईल असं मला वाटतं आणि सगळ्यांनी, माझं मत असं आहे की सगळ्यांनी बाबाजींना मत द्या आणि जिंकून आणा। ही लढाई आपली आहे, बाबाजींची नाही। आपलं नाशिक शहर आध्यात्मिक आणि धार्मिक वैभव असलेलं, म्हणूनच आता आपला खासदार त्या क्षेत्रातील ज्ञानी, प्रभावी आणि दमदार असावा, जनतेची सेवा करणारा। नाशिकच्या विकासासाठी एक निस्वार्थी आणि प्रामाणिक चेहरा शांतिगिरीजी महाराज येत्या 20 तारखेला बादली या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी निवडून द्या।